तर मंडळींनो, हा पदार्थ तुम्ही विसरून तर नाही गेले. आता पावसाळा सुरू झाला आहे म्हटल्यावर शक्यतो आपण ओली भेळ टाळतो. तरीही माझ्या मिस्टरांना या ओल्या भेळची आठवण कशी काय आली माहिती नाही. आणि तसं पण मला कोणत्याही सीझनमध्ये ही भेळ आवडते, खूप आवडते. फक्त पावसाळ्यामध्ये थोडीशी स्पायसी बनवायची, म्हणजे थोडीशी तिखट बनवायची. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या एखाद्या मैत्रिणीला शेअर पण करू शकता. तर मी इथे चिंच आणि गूळ गरम पाण्यात भिजत टाकला होता आधीच. तर मी हे मिक्सरला काढल्यामुळे ह्याचा कलर थोडासा असा ब्राईट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला एकदम लालसर रंग पाहिजे असेल तर तुम्ही फक्त हाताने किंवा चमच्याच्या मदतीने ती चिंच आणि गूळ मिक्स करून त्यातला जो गर आहे तो काढून घेऊ शकता. तर मला आता गडबड होती, दुपारची वेळ होती, म्हणून मी काय केलं, असंच आपलं पटकन मिक्सरला वाटून घेतलं, असं गाळून घेतलं आणि ही वाटी मस्तपैकी साईडला ठेवली, जेणेकरून आपलं समोरचं काम सोपं होईल आणि एवढ्यामध्ये आपला वेळ जाणार नाही. आपली भेळ जेवढी ओली तेवढी क्रिस्पी पण राहील. कारण आपण जर का भेळमध्ये बाकीचं सगळं टाकून ठेवलं, नंतर चिंचेच्या पाण्याच्या नादी लागलो तर तोपर्यंत ती भेळ जी आहे ती मऊ पडून जाते. तर आता बघू शकता एवढं सगळं मस्तपैकी आंबट गोड पाणी आपलं इथं रेडी आहे. आणि आता हे पाणी आपण साईडला ठेवून काय करायचं आहे, व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी आधीच थोडीशी मटकी, मीठ आणि हिरवी मिरची घालून बॉईल करून घेतलेली होती, ही सुद्धा साईडला ठेवली आहे मी. आता घेतला आहे मी एक टोमॅटो, तर मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. आता या पावसाळ्यामध्ये कसं थोडा जरी टोमॅटो खराब झालेला असला त्यामध्ये आळ्या तयार होतात, त्यामुळे टोमॅटो बघून कट करावे. आणि आता इथे एकदम बारीक मी असं टोमॅटो कट करून घेते, कारण जाडसर कट केलं ना तर टोमॅटो जास्त आंबट लागतं किंवा भेळमध्ये आंबट टेस्ट येते. एकदम बारीक बारीक कट केलं ना तर प्रत्येक घासामध्ये टोमॅटो भेटतं आणि त्याचा फ्लेवर पण लाईट भेटतो. त्यामुळे असं बारीक कट करायचं. तुम्ही बघू शकता मी टोमॅटोची मधून एक लेअर कट केली होती, नंतर परत असं बारीक बारीक कट केल्यानंतर एकदम बारीक पीस आणि एकदम सर्व सेम शेपमध्ये कट होतात. तर ह्या पद्धतीने मी असं मस्तपैकी सगळे टोमॅटो कट करून घेते. तुम्ही बघू शकता टोमॅटो सगळं कट करून झालं आहे. आता आपण कांद्याचं वरचं टर्फल काढूया आणि ह्यालाही आपण करा सेम टोमॅटोसारखंच बारीक कट करून घ्यायचं आहे. आणि माझी माई तुम्ही बघू शकता, तिला वाटतं ही जेव्हा ही व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करते त्या टायमिंगला आपण काही ना काही बोललं म्हणजे व्हिडिओमध्ये तिचा आवाज येतो, ती बरेच वेळा ऐकते, म्हणून ती मुद्दामून व्हिडिओच्या मध्ये बोलत असते. आणि काही वेळा ह्या सगळ्या लेकरांच्या ज्या गोष्टी असतात ना त्या पण आपल्याला छान वाटतात, जेणेकरून ते मुद्दामून ह्या गोष्टी करत असतात आणि त्यातून त्यांना आनंद मिळत असतो. तर बघू शकता आता कांदा पण मी सेम त्याच पद्धतीने 2 कट केल्यानंतर परत मधून कट पाडला आहे त्याला आणि परत मी असं बारीक मस्तपैकी त्याला कट करून घेते. जास्त जाडसर आपल्याला काहीच भेळमध्ये टाकायचं नाही, जेणेकरून ते दाताखाली कचा त्याचाच फ्लेवर लागेल. असं मस्तपैकी आपल्याला कांदासुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे. आता प्रत्येक रेसिपीला चव येत नाही असं नाही, प्रत्येक आपल्या गृहिणीच्या हाताला टेस्ट आहे, म्हणूनच तिला अन्नपूर्णाचं नाव देतात. जी सुगरण म्हणतात, कोण अन्नपूर्णा आहे असं म्हणतात, तर उगाच म्हणत नाहीत. तर प्रत्येकाच्या हाताला टेस्ट आहे, फक्त करण्याची थोडीशी पद्धत प्रत्येकाची वेगळी असते, त्याच्यामुळे थोडासा चवीमध्ये थोडासा डिफरन्स पडतो, तेवढंच, बाकी काही नाही. आता बघू शकता तुम्ही. तर आता आपला कांदासुद्धा इथे कट करून झालेलाच आहे, तुम्ही बघू शकता. आणि बारीक कट केला आहे टोमॅटो आणि कांदा दोन्हीसुद्धा मस्तपैकी बारीक कट करून घेतले. तर आता घेऊया आपण कोथिंबीर. तर कोथिंबीर मी भरपूर घेतला आहे, पण ह्याला आहे ना 2-4 दिवस झाले होते, थोडासा पिवळसर पडला आहे, पण काय नाही. कारण काय होतं, कोथिंबीरचा फ्लेवर ह्यामध्ये खूप गरजेचा असतो आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला असंच मस्तपैकी बारीक कट करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे सगळे जे फ्लेवर आहेत ना हेच आपल्याला खरी टेस्ट देतात आपल्या भेळमध्ये. तर आपल्याला लिंबूसुद्धा ह्यामध्ये टाकायचं, कारण तुम्हाला माहिती आहे लिंबाचा फ्लेवर खूप जास्त महत्त्वाचा असतो भेळमध्ये, कारण नुसतं चिंचेचं पाणी घालून चालत नाही. तर आता हे सुद्धा मी कट करून सर्व साईडला ठेवलं. त्यानंतर घेतलेत मुरमुरे, कुणी चुरमुरे म्हणतं ह्याला. आणि त्यानंतर मी इथे नेमकं फरसाणचं पाकीट फर्स्ट टाईम त्याला फोडायला घेतलेलं आहे, कारण मी ह्याच्या आधी फरसाण यूज केलंच नव्हतं. आता पहिल्यांदाच भेळमध्ये टाकते. तुम्ही कुठलाही फरसाण घेऊ शकता, पण शक्यतो महालक्ष्मीचं फरसाण घ्या, ते खूप टेस्टी लागतं. आणि आता बघू शकता इथे सगळं फरसाण म्हणजे आपण जेवढं पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं, तुम्ही बघू शकता. पण थोडंसं पावसाळ्यामध्ये खाताना थोडंसं जे चटपटीत बनवतो आंबट गोड, तर त्यामध्ये तिखटही फ्लेवर तेवढाच महत्त्वाचा असतो. तर बघू शकता तुम्ही इथे पुदिना आणि हिरवी मिरचीची जी चटणी असते ना थोडीशी पातळवाली, तीसुद्धा ॲड करू शकता, पण मला ती घालायची नव्हती म्हणून मी लाल तिखट ॲड केलं सरळ. ह्यामध्ये मी तळून घेतलेले शेंगदाणे घातलेत, आपली बॉईल केलेली मटकी घातली, तुम्ही बघू शकता. पण मटकी फक्त आपल्याला 30% बॉईल करून घ्यायची, जास्त आपल्याला शिजवत बसायचं नाही आहे हिला. आणि भरपूर अशी मटकी टाकली आहे मी. तर मटकी पण ह्यातला महत्त्वाचा पार्ट आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता आपण कट करून घेतलेल्या भाज्या ह्यामध्ये घालणार आहोत.
तर आत्ताच असं वाटत असेल तुम्हाला की मिक्स करून लगेच खायला घ्यावं, कारण भेळ अशी गोष्ट आहे की ही सर्वांना आवडते. आणि त्यामध्ये मस्तपैकी अशा कट करून भाज्या घातल्यात, त्यानंतर लिंबू घातले, तुम्ही बघू शकता. आता लिंबूच घालते मी. आणि आता मस्तपैकी त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला घालायचं आहे आणि साखर घातली आहे मी थोडीशी. आणि शेवट आपल्याला काय करायचं आहे, हे जे चिंचेचं पाणी करून ठेवलं होतं हे शेवट का घालायचं आहे, आपली भेळ एकदम मऊ पडू नये त्यासाठी. तर आपली भेळ इथे मस्तपैकी तयार आहे. तर कुणाकुणाला भेळ आवडते त्यांनी कमेंट नक्की करा एक तरी. आणि इथे मी वरती पण थोडीशी मटकी टाकते आहे की खायला पण मस्त वाटते. आणि आता मी हे जे शेंगदाणे आहेत ना, तर हे मी एकदम मसाल्यामध्ये फ्राय करून घेतलेले होते, टर्फल वगैरे काढून ते आपण ह्यामध्ये घातलेत. त्यानंतर मी वरती थोडासा हिरवा कच्चा असं कोथिंबीर घालते आहे. आणि ज्या आपण मटकीमध्ये बॉईल केलेल्या मिरच्या होत्या तर त्यासुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालायच्या आहेत. मस्त वरती लिंबू आणि कांदा, मस्तपैकी एन्जॉय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय.